महाराष्ट्राच्या मुंबईच्या विकासाचा नवा अध्याय म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. देशातलं पहिलं परिपूर्ण असं हे मल्टी मॉडेल विमानतळ. नवी मुंबईतील उल्वे इथे उभारण्यात आलेला हा ग्रीनफील्ड प्रकल्प केवळ प्रवाशांसाठीच नाही तर महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासालाही नवी उंची देणारा ठरणार आहे. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं विकसित भारताचं उद्दिष्ट समोर ठेवत मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळापासून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या प्रकल्पाला अधिक वेग दिला. शिंदे साहेबांच्या अथक प्रयत्नांनी आणि दूरदृष्टीमुळे आज नवी मुंबई विमानतळ पूर्णत्वास आलंय. मुंबईतली वाढती गर्दी, प्रवासी वाहतुकीवर येणारा ताण यावर मुंबई नजीक हवाई वाहतुकीचा आता नवा पर्याय उपलब्ध असणार आहे. तसंच मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या विकासालाही हे विमानतळ भरारी देणारं ठरणार आहे. भव्य परिसर, आधुनिक एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर, आधुनिक प्रवासी टर्मिनल्स, 3700 मीटर लांबीची धावपट्टी, 29 कॉन्टॅक्ट एअरक्राफ्ट स्टँड्स, 13 रिमोट कमर्शियल आणि 7 कार्गो स्टँड्स अशा अनेक अत्याधुनिक सोयी सुविधांचा या विमानतळावर समावेश आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या सक्षम नेतृत्वानं शिवसेना महायुती सरकारच्या दूरदृष्टीनं आज नवी मुंबई विमानतळ प्रत्यक्षात पूर्ण झालं असून ते महाराष्ट्राच्या मुंबईच्या विकासाचं नवं प्रतीक ठरणार आहे.